ठाणेकरांना उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक आणि गारेगार प्रवास देण्याचा प्रयत्न टीएमटी प्रशासनाकडून करण्यात येतोय. असं असताना दुसरीकडे गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात आणि गावी गेलेल्या नागरिकांमुळे त्याचा परिणाम थेट टीएमटीच्या उत्पन्नावर झाल्याचं दिसून येतंय. गणेशोत्सवाच्या काळात दिवसाकाठी 4 ते 5 लाखाच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागत होतं. त्यानुसार मागील 10 दिवसात सुमारे 40 ते 45 लाखाचा फटका ठाणे परिवहन सेवेला सहन करावा लागतोय. ठाणेकरांना उत्तम प्रवास आणि अधिक वेगवान प्रवास देण्यासाठी टीएमटीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात शहरातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गांवर जास्तीत जास्त बसेस सोडून त्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नियोजन देखील टीएमटी प्रशासनाकडून आखलं जात आहे. अशातच सण उत्सवाच्या काळात देखील ठाणेकर नागरिकांना आणि प्रवाशांना अधिकाधिक चांगली वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे परिवहन सेवेनं प्रयत्न केले होते. मात्र गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक कोकणात आणि गावी गेल्यानं त्याचा परिणाम टीएमटीच्या उत्पन्नावर झाला. इतर दिवशी ठाणे परिवहनचं उत्पन्न हे साधारण 28 ते 27 लाखाच्या घरात असतं. मात्र गणेशोत्सवाच्या काळात हे उत्पन्न सरासरी 25 ते 24 लाखाच्या खाली गेल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. याचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसून गणेशोत्सवाच्या 10 दिवसात ठाणे परिवहन सेवेला सुमारे 40 ते 45 लाखाचा फटका सहन करावा लागल्याचा आकडेवारीवरून स्पष्ट झालंय.